Welcome dear all students. I am Sandeep Chaudhary from SUN Junior College Pune. Dear student, today I am going to explain you chapter number 4.1 History of English Drama. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजी नाट्याची या ठिकाणी इतिहास या ठिकाणी या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सो लेट स्टार्ट इन डिटेल. Please hit subscribe button and press bell icon to get latest detail. See, drama. When you utter this word drama, definitely you remember theater. विद्यार्थी मित्रांनो, नाटक म्हणजे त्या ठिकाणी नाट्यगृह आहे, थिएटर आहे, त्या ठिकाणी सादर केली जाणारी एक परफॉर्मन्स. सो लेट्स डिफाइन व्हॉट इज ड्रामा. ड्रामा इज अ कंपोजिशन इन वर्स or prose to be acted on the stage, in which a story is related by means of dialogue and action and is represented with accompanying gestures, costumes, scenery as in real life. विद्यार्थी मित्रांनो, ड्रामा म्हणजेच नाटक. आता नाटक म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सादर होतं ते म्हणजे स्टेजवरती. मग स्टेजवर सादर करणारे जे नाटकातील कलाकार आहेत, नाटक मंडळी आहेत किंवा जे आर्टिस्ट आहेत, ॲक्टर आहेत, ते डायलॉगचा आधार घेऊन, ॲक्शनचा आधार घेऊन, कॉस्ट्यूमद्वारे किंवा विविध प्रकारच्या बॉडी लँग्वेजचा आधार घेऊन रिअल लाईफसारखा या ठिकाणी सीन आपल्याला या ठिकाणी नाट्यगृहामध्ये उपस्थित करतात आणि या संपूर्ण ॲक्टला आपण नाटक म्हणतो किंवा ड्रामा म्हणतो. नाव सेकंड डेफिनेशन विच इज गिवन बाय M.H. Abram स्टुडंट. सो ड्रामा इज अ कंपोजिशन डिझाईन for performance in the theater in which actors take the role of the characters, perform the indicated action and utter the written dialogues. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं आहे. नाटक पाहत असताना आपण कलाकार मंडळी, ॲक्टर ॲक्ट्रेस त्यांना दिलेले डायलॉग्स या ठिकाणी बोलत असतात, परफॉर्म करत असतात आणि हे सगळे डायलॉग एका स्टोरी लाईनमध्ये बांधलेले जातात. सो व्हेरी सिम्पल स्टुडंट, ड्रामा मीन्स दॅट ॲक्टिव्हिटी which is played in theater with characters, dialogues and setting. See, now we are going to next see which things are closely related with drama. विद्यार्थी मित्रांनो, ड्रामाशी रिलेटेड 4 मुख्य गोष्टी कोणत्या आहेत? फर्स्ट, दॅट इज फोकस ऑन द सीन. सेकंड, फोकस ऑन द ऑडियन्स. थर्ड, फोकस ऑन द कॅरेक्टर. फोर्थ, फोकस ऑन द ॲक्टर. नाटक म्हणल्यानंतर सीन आला, ऑडियन्स आली, कॅरेक्टर आलं किंवा ॲक्टर ॲक्ट्रेस आल्या. या 4 गोष्टींचा या ठिकाणी खूप जवळचा संबंध विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नाटकाबरोबर येत असतो. म्हणून आपण हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा शिकत असताना आपल्याला नेमके ड्रामांच्या किंवा नाटकाच्या विविध पैलू कोणते आहेत, कुठल्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे, कुठल्या गोष्टी या नाटकास लागू होतात या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. सो नाऊ वाय यू पीपल आर गोइंग टू लर्न दिस लेसन. Through this lesson you are going to understand definition of drama, then various genre of dramas, different genres of literature. विद्यार्थी मित्रांनो, जॉनरा म्हणजे लिटरेचरचे प्रकार, साहित्याचे प्रकार. पोएम, ड्रामा, पोएट्री, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरी, एसेज, दोज आर जॉनराज ऑफ लिटरेचर. हे सगळे साहित्याचे प्रकार आहेत. सो इवन यू पीपल गोइंग टू लर्न एलिमेंट्स ऑफ ड्रामा and going to understand various types of drama. So student, see, आपण सुरुवातीला या ठिकाणी ड्रामाचं ओरिजिन की या नाटकाचा उदय नेमका झाला कुठं. सी, ड्रामा वॉज डेव्हलप्ड बाय एन्शियंट ग्रीक्स ड्युरिंग द सेलिब्रेशन्स ऑनरिंग डायनोरिसिस. नाव डायनिसिस इज द गॉडेस ऑफ वाईन. स्टुडंट, या ठिकाणी ग्रीक लोकांनी खरं तर या ठिकाणी नाटकाचा शोध लावला, पण त्या ठिकाणी एक देवाला आदर म्हणून या ठिकाणी नाटकं सादर केली जायची. इवन दॅट टाईम दोज कॉरल सॉंग्स वर sung by Greek people and Greek plays were resembled like and they were called as opera today. Now see, types of drama. There are basically 3 types of drama: tragedy, comedy and tragicomedy. Now again there are subtypes of comedy, student: romantic comedy, sentimental comedy, classical comedy, comedy of humor, comedy of manners. Now let's see all these types in detail. विद्यार्थी मित्रांनो, नाटकाचे खरं तर 3 मुख्य प्रकार आहेत. ट्रॅजेडी म्हणजे दुःख ज्यामध्ये असेल, कॉमेडी लाफ्टर अँड ट्रॅजिकॉमेडी
दुःख पण आहे आणि या ठिकाणी हास्य पण आहे. सो व्हेरी सिम्पल थिंग्स, ट्रॅजेडी, कॉमेडी अँड ट्रॅजी कॉमेडी. In tragedy, usually the main characters or leading characters die in the ending. There is no happy ending in tragedy. Now, there are various types of tragedy, student. Now, comedy act, comedy play, definitely there is a happy ending. And in tragicomedy, now both things are simultaneously mixed. The play is serious, sad, but even there are few comic elements are added. Now let's see, student, टाईप्स ऑफ कॉमेडी. विद्यार्थी मित्रांनो, कॉमेडीचे 5 प्रकार पडतात. आता प्रत्येक प्रकार आपण या ठिकाणी एक एक समजून घेणार आहोत. व्हॉट इज रोमॅन्टिक कॉमेडी, व्हॉट इज सेंटिमेंटल कॉमेडी, कॉमेडी ऑफ मॅनर्स अँड कॉमेडी ऑफ ह्युमर्स. फर्स्ट ऑफ ऑल, when you utter the word comedy, I don't think there is requirement to explain what is comedy. Comedy, comic things, humor, laughter. In comedy, usually there are few characters, they always create laughter. Audience is able to laugh for those comment, those dialogues. या ठिकाणी ॲक्टर अशा प्रकारे आपली कला सादर करतात की या ठिकाणी पूर्ण नाटकभर या ठिकाणी हास्याची या ठिकाणी पेरणी केलेली आपल्याला आढळून येते. इवन बट रोमॅन्टिक कॉमेडी, देअर वुड बी लव्ह स्टोरी, अँड इन लव्ह स्टोरी वेन कॉमेडी इज ॲडेड, स्टुडंट, इट बिकम रोमॅन्टिक कॉमेडी. नाउ स्टुडंट, लेट्स सी सेकंड कॉमेडी टाईप, दॅट इज सेंटिमेंटल कॉमेडी, सेंटिमेंटल इमोशनल. विद्यार्थी मित्रांनो, सेंटिमेंटल कॉमेडीचा उदय 18व्या शतकात झाला आणि या ठिकाणी या गोष्टीमध्ये किंवा या ड्रामामध्ये मिडल क्लास प्रोटॅगोनिस्ट नेहमीच या ठिकाणी चांगल्या व्हॅल्यूज सांगण्याचा प्रयत्न करतो. अ मॅन कुड पुट बॅक ऑन द राईट रोड बाय अन अपील टू हिज नोबल सेंटिमेंट्स. मनी इज इरिलेव्हंट टू ट्रू लव्ह. या ठिकाणी पैसा महत्त्वाचा नाही आहे, माणुसकी महत्त्वाची आहे, सत्य महत्त्वाचं आहे. सो दिस थिंग्स आर हायलाइटेड इन दिस व्हिडिओ. So student, you supposed to understand elements of comedy here. In sentimental comedy, money is secondary part. First of all, values, true love, importance is given in sentimental comedy. Student, या ठिकाणी मूल्यांना महत्त्व दिलं जातं. सेंटिमेंटल कॉमेडी जरी या ठिकाणी कॉमेडी असेल तरी पण मूल्यांवरती आधारित या ठिकाणी ह्या कॉमेडीचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. सी नेक्स्ट पार्ट, थर्ड पार्ट, that is classical comedy. Now classical comedy is third type of comedy, student, wherein the author follows the classical rules of ancient Greek and Roman writers. It molded upon the classical comedies like Plato's, Terence and Aristophanes. The most important classical rules are there is no mingling of comic and tragic elements in classical comedy. विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या प्रकारामध्ये क्लासिकल कॉमेडीमध्ये या ठिकाणी ट्रॅजिक आणि कॉमिक इलेमेंट हे एकत्र नसतील. आता या इलेमेंटचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर या इलेमेंट्समध्ये या ठिकाणी ग्रीक आणि रोमन्स रायटरचे जे काही रूल्स आहेत, एन्शियंट प्राचीन रूल, आणि यावर आधारित ही कॉमेडी असेल. लेट्स सी फोर्थ टाईप ऑफ कॉमेडी, दॅट इज कॉमेडी ऑफ ह्युमर. स्टुडंट, नाव फोर्थ टाईप इज व्हेरी इम्पॉर्टंट, कॉमेडी ऑफ ह्युमर. See now, it focuses on character or range of characters, each of whom exhibits 2 or more overriding traits or humors that dominates their personality, desires and conduct. विद्यार्थी मित्रांनो, कॉमेडी ऑफ ह्युमर हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार या ठिकाणी आहे की ज्यामध्ये याचा मुख्य फोकस हा कॅरेक्टरवर असेल. या कॅरेक्टरद्वारे विविध प्रकारचे ज्या काही गुणवैशिष्ट्ये या ठिकाणी सामोर आणली जातात, त्याची पर्सनॅलिटी असेल, त्याच्या इच्छा असतील, त्याचं बिहेवियर असेल, आणि यामधून कॉमेडी या ठिकाणी प्रदर्शित केली जाते. आफ्टर फोर्थ टाईप, स्टुडंट, नाव लास्ट टाईप ऑफ कॉमेडी, दॅट इज कॉमेडी ऑफ मॅनर्स. नाव इन कॉमेडी ऑफ मॅनर्स वी हॅव डिफरंट फीचर्स. लेट्स सी व्हॉट आर द फीचर्स ऑफ कॉमेडी. This comedy of manner is a play concerned with satirizing society's manner. A manner is the method in which everyday duties are performed, conditions of society, or a way of speaking. Comedy of manners, witty, cerebral form of dramatic comedy, and that depicts and often satirizes the manners and affections of contemporary society. आता कॉमेडी ऑफ मॅनर म्हणजे काय, तर ज्या कॉमेडी ऑफ मॅनरमध्ये या ठिकाणी सोसायटीवरती टीका टिप्पणी केली जाते
आणि त्यामधून मॅसेज दिला जातो. यामधून सोसायटीवरती या ठिकाणी थोडक्यात जोरदार हल्ला केला जातो, सोसायटीच्या रूल्सविषयी बोललं जातं. आणि या ठिकाणी या ड्रॅमॅटिक कॉमेडीमधून विविध प्रकारचं चित्रीकरण केलं जातं, ज्याच्यामध्ये खरं तर हे सोसायटीचंच रिफ्लेक्शन असतं. कॉमेडी ऑफ मॅनर इज कन्सर्न विथ सोशल युसेज अँड द क्वेश्चन ऑफ वेदर ऑर नॉट कॅरेक्टर्स मीट सर्टन सोशल स्टँडर्ड्स. कॉमेडी करत असताना जी काही कॅरेक्टर, जी काही पात्र आहेत, ती खरोखर सोसायटीच्या स्टँडर्डप्रमाणे आहेत का, ती सोसायटीच्या रूल्सप्रमाणे वागतात का, या ठिकाणी याचं चित्रीकरण या ठिकाणी केलं जातं. लेट्स सी नेक्स्ट पार्ट स्टुडंट. नाव मिरॅकल प्लीज वी आर गोइंग टू लर्न ॲज इन इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश ड्रामा. फर्स्ट पार्ट, that is miracle plays student. Miracle plays are one of the ancient plays. Usually those are played by those devotees which were retired from or divorced from church services and were performed in public festivals. शक्यतो मिरॅकल प्ले हे ख्रिसमसच्या फेस्टिवलमध्ये साजरे केले जातात, की या ठिकाणी ख्रिसमस प्लेज किंवा ईस्टर प्लेज या ठिकाणी याचा उल्लेख केला जातो. मिरॅकल प्ले शक्यतो या ठिकाणी व्हर्जिन मेरी और सेंट निकोलस या कॅरेक्टरवरती किंवा या प्राचीन मूल्यांवरती आधारित आहेत. मिरॅकल प्लेज बरोबर मिस्ट्री प्लेज जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, याचा शोध किंवा याचा वापर 10व्या ते 16व्या शतकापर्यंत याचा केला गेला. मिरॅकल प्लेज आर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, Christmas plays and Easter plays. In France, the name of miracle plays was representing of lives of saints. Mystery plays represents the life of Christ from Old Testaments. सो विद्यार्थी मित्रांनो, मिरॅकल प्ले आणि मिस्ट्री प्ले या दोन नवीन कन्सेप्ट आहेत प्राचीन ड्रामाच्या या ठिकाणी या आपण आता शिकून घेतलेल्या आहेत. नाव लेट्स कन्सिडर नेक्स्ट पार्ट, दॅट इज हू आर एलिझाबेथन प्ले राईट. The period of Queen Elizabeth, student, it is considered as Elizabethan period, and there are 3 famous dramatists, playwright: Christopher Marlowe, Thomas Kidd and William Shakespeare. या तीन महान अशा या ड्रॅमॅटिस्टचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. एलिझाबेथन पिरियडमध्ये विल्यम शेक्सपियर असेल किंवा थॉमस किड असेल किंवा या ठिकाणी ख्रिस्टोफर मार्लिओ असेल. थॉमस किडने विद्यार्थी मित्रांनो ब्लँक व्हर्सचा या ठिकाणी अत्यंत चालाकीने वापर केला आणि पुढं विल्यम शेक्सपियरने याच ब्लँक व्हर्सचा पुढं अत्यंत प्रभावीपणे व्हेरी इफेक्टिवली विल्यम शेक्सपियर यूज ब्लँक व्हर्स मेथड इन हिज ऑल ड्रामाज. इवन ख्रिस्टोफर मार्लिओ also tried to use various concepts, features in Elizabethan drama. Student, one more thing I would like to tell you, Ben Jonson and William Shakespeare both are contemporary. Ben Jonson's style, he was a reformer poet, and he also tried to bring new features in English literature. Now we are going to discuss dramatists and their famous comedies. I'm going to read the name of the book and the dramatist's name. The Man of Mode. Student, this is comedy of Restoration period, and dramatist's name is George Etheridge. The Country Wife and the Plain Dealer. Both comedies are written by William Wycherley. The Old Bachelor and the Way of the World. Student, Way of the World is very famous comedy by William Congreve. The Provoked Wife by John Van Brugh, and Brooks Stratagem by George Farquhar. Student, these all books you have to remember because there would be questions based on match the table, fill in the blanks, odd man out. So try to remember the name of the dramatist and their book. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ड्रामाच्या या ठिकाणी इंट्रोडक्शन असेल किंवा एलिझाबेथन टाईम असेल किंवा रिस्टोरेशन पिरियड असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थानं विल्यम शेक्सपियर असेल किंवा बेन जॉन्सन असेल, थॉमस कीड असेल, मार्लिओ असेल, या सर्वांचं या ठिकाणी प्रभावी असं योगदान या शेक्सपिरियन असेल किंवा एलिझाबेथन रिस्टोरियन काळामध्ये आपल्याला ठिकाणी मिळेल. 17वे शतक 17th century in closed theatre gained importance. There was increasing attention to scenic devices of the theatre became private. Shakespearean era
came into existence in 16th century to public theatre. He wrote for the contemporary theatre, manipulating Elizabethan stage with great resource and invention. But genius of Shakespeare should not allow the rest of drama of his age to be obscure. Contemporary to him was Ben Jonson, a classicist, moralist, and reformer of drama. मित्रांनो आत्ताच आपण पाहिलं की विल्यम शेक्सपियर आणि बेन जॉन्सन हे कंटेम्पररी मीन्स समकालीन एकाच काळात जन्मलेले एकाच या ठिकाणी सेंचुरीमध्ये त्यांचा या ठिकाणी उल्लेख केला जातो. बेन जॉन्सन हा एक मोरालिस्ट किंवा रिफॉर्मर आहे ड्रामामधला. डिअर स्टुडंट, do watch next video. We will continue history of drama in next video.